प्रश्न पहिला, काचेच्या कपाटातील सिंह असे आचार्य अत्र्यांनी कोणाचे वर्णन केले आहे? ऑप्शन 1 वासुदेव बळवंत फडके, ऑप्शन 2 महात्मा गांधी, ऑप्शन 3 विनायक दामोदर सावरकर, ऑप्शन 4 लोकमान्य टिळक. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 विनायक दामोदर सावरकर. प्रश्न दुसरा, मराठवाडा मुक्ती संग्राम जालना येथील खालीलपैकी कोणास हौतात्म्य प्राप्त झाले? ऑप्शन 1 बाळशास्त्री जांभेकर, ऑप्शन 2 सार्वजनिक काका, ऑप्शन 3 महादेव गोविंद रानडे, ऑप्शन 4 जनार्दन मामा. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 जनार्दन मामा. पुढचा प्रश्न आहे, शेतमालाच्या विक्रीसाठी विक्री पेढी सुरू करण्याचे काम कोणी केले? ऑप्शन 1 महात्मा फुले, ऑप्शन 2 शाहू महाराज, ऑप्शन 3 भाऊ महाजन, ऑप्शन 4 गोपाळ गणेश आगरकर. उत्तर आहे ऑप्शन 1 महात्मा फुले. तर शेतमालाच्या विक्रीसाठी विक्री पेढी सुरू करण्याचे काम महात्मा फुले यांनी केले. तुरुंगात असताना सुविचार स्मरणी हा ग्रंथ कोणी लिहिला? ऑप्शन 1 विनायक दामोदर सावरकर, ऑप्शन 2 संत तुकडोजी महाराज, ऑप्शन 3 महात्मा गांधी, ऑप्शन 4 लोकमान्य टिळक. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 संत तुकडोजी महाराज. भारतातील पहिले हिमस्खलन रडार कोणत्या राज्यात उभारण्यात आले आहे? ऑप्शन 1 दिल्लीत, ऑप्शन 2 जम्मू, ऑप्शन 3 हिमाचल प्रदेश, ऑप्शन 4 सिक्कीम. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 सिक्कीम. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीचे उत्तर आणि दक्षिण गोलार्ध असे दोन समान भाग कशामुळे होतात? ऑप्शन 1 कर्कवृत्तांमुळे, ऑप्शन 2 ध्रुव वृत्तांमुळे, ऑप्शन 3 विषुववृत्तांमुळे, ऑप्शन 4 रेखावृत्तांमुळे. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 विषुववृत्तांमुळे. प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालणारे भारतातील पहिले राज्य कोणते? ऑप्शन 1 हिमाचल प्रदेश, ऑप्शन 2 कर्नाटक, ऑप्शन 3 आंध्र प्रदेश, ऑप्शन 4 पंजाब. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 हिमाचल प्रदेश. ऑपरेशन ब्लू स्टार मिशन खालीलपैकी कोणत्या मंदिराशी संबंधित आहे? ऑप्शन 1 कोणार्क मंदिर, ऑप्शन 2 सुवर्ण मंदिर, ऑप्शन 3 राम मंदिर, ऑप्शन 4 बालाजी मंदिर. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 सुवर्ण मंदिर. पुढचा प्रश्न आहे, शेती क्षेत्रातील पीत क्रांती कशाशी संबंधित आहे? ऑप्शन 1 तेलबिया उत्पादन, ऑप्शन 2 कांदा उत्पादन, ऑप्शन 3 दूध उत्पादन, ऑप्शन 4 रेशीम उद्योग. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 तेलबिया उत्पादन. गाईला राजमाता घोषित करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? ऑप्शन 1 केरळ, ऑप्शन 2 हरियाणा, ऑप्शन 3 महाराष्ट्र, ऑप्शन 4 उत्तर प्रदेश. उत्तर आहे ऑप्शन 3 महाराष्ट्र. तर महाराष्ट्र राज्याने गाईला राजमाता घोषित केले आहे. अमृत महोत्सव कोणत्या वर्षी साजरा केला जातो? ऑप्शन 1 25 वर्ष, ऑप्शन 2 50 वर्ष, ऑप्शन 3 100 वर्ष, ऑप्शन 4 75 वर्ष. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 75 वर्ष. पुढचा प्रश्न आहे, बर्न शुगर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन 1 सत्यजित रे, ऑप्शन 2 अवनी दोशी, ऑप्शन 3 सरोजिनी नायडू, ऑप्शन 4 प्रतिभा रॉय. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 अवनी दोशी. जागतिक पर्यावरण दिन 2025 चा आयोजक देश कोणता? ऑप्शन 1 सिंगापूर, ऑप्शन 2 थायलंड, ऑप्शन 3 कोरिया प्रजासत्ताक, ऑप्शन 4 ऑस्ट्रिया.
या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 कोरिया प्रजासत्ताक. ब्रिटन सरकारकडून लाईफ टाईम अचीव्हमेंट पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले भारतीय अभिनेते कोण आहेत? ऑप्शन 1 चिरंजीवी, ऑप्शन 2 रजनीकांत, ऑप्शन 3 अमिताभ बच्चन, ऑप्शन 4 धर्मेंद्र. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 चिरंजीवी. भारतातील कोणत्या राज्यात काजूचे उत्पादन सर्वात मोठ्या प्रमाणात घेतले जाते? ऑप्शन 1 ओडिसा, ऑप्शन 2 कर्नाटकात, ऑप्शन 3 केरळ, ऑप्शन 4 महाराष्ट्र. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 महाराष्ट्र. तर भारतामध्ये महाराष्ट्र हे काजूचे सर्वात मोठे उत्पादक राज्य आहे. विशेषतः कोकण प्रदेशात काजूच्या लागवडीसाठी अनुकूल हवामान आहे. यामुळे महाराष्ट्रात काजूचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. याशिवाय आंध्र प्रदेश आणि ओडिशा ही राज्ये देखील काजू उत्पादनासाठी ओळखली जातात. परंतु महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. या व्यतिरिक्त भारतामध्ये केरळ, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओरिसा आणि पश्चिम बंगालमध्ये काजूची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. काजूची लागवड प्रक्रिया ही किचकट असली तरी यामधून मिळणारे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात आहे. शिवाय काजूला देशात आणि परदेशात मोठ्या प्रमाणात मागणीही आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. धन्यवाद.